तर आज आपण केमिस्ट्री प्रॅक्टिकल क्वेश्चन पेपर फॉर्मॅट या ठिकाणी समजून घेऊया. जसं आपण सर्वांना माहीत असेल की थेअरी बरोबर जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जी थेअरी असेल ती 70 मार्क्सची असेल आणि जे प्रॅक्टिकल असेल ती 30 मार्क्सची असेल. प्रॅक्टिकलसाठी 30 मार्क्स असतील आणि जो काही टाईम पिरियड असेल तो किती असेल 3 अवर्स असेल. सो जे काही फॉर्मॅट असेल तो फॉर्मॅट कोणत्या पद्धतीने आहे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. सो जो काही क्वेश्चन नंबर 1 असेल ह्याच्यामध्ये काय असेल ए आणि बी असा डिवायडेड क्वेश्चन नंबर 1. सो एमध्ये कोण असेल सर्टिफाईड जर्नल अँड कम्प्लिटेड प्रॅक्टिकल नोटबुक पब्लिश बाय दी बालभारती. की या ठिकाणी जे आपलं नोटबुक असेल प्रॅक्टिकल नोटबुक असेल ते कोणतं असायला पाहिजे बालभारतीवरच असायला पाहिजे आणि ते कसं कम्प्लिटेड असायला पाहिजे आणि त्याचबरोबर सर्टिफाईड जर्नल असायला पाहिजे. मी हे तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क्स त्या ठिकाणी सर्टिफाईड जर्नल्सला असतील. क्वेश्चन नंबर 1मध्ये जो काही बी आहे तो कोण असेल ऑरल. त्याला आपण वायवा सांगतोय. सो ऑरल इट इज स्ट्रिक्टली बेस्ड अपॉन एक्सपेरिमेंट्स ऑफ द ॲक्टिव्हिटी अलॉटेड ड्युरिंग द एक्झामिनेशन. की तुम्हाला एक्झाममध्ये कोणता एक्सपेरिमेंट दिला आहे किंवा कोणती ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला त्याच्याच बेसिसवर त्या ठिकाणी जो काही ऑरल असेल किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील त्याला आपण सांगतोय ऑरल किंवा वायवा सांगतोय आणि ही तुम्हाला असेल 5 मार्क्ससाठी असतील. मी टोटल या ठिकाणी झाले 10 मार्क्स झाले. नेक्स्ट जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो कोण असेल क्वांटिटेटिव्ह इस्टिमेशन ज्याला आपण टायट्रेशन एक्सपेरिमेंट सांगतोय आणि हा तुम्हाला किती असेल 10 मार्क्ससाठी असेल. सो 5 मी हे 10 मार्क्स आणि हे 10 मार्क्स तुमच्या ठिकाणी किती होत आहेत 20 मार्क्स होत आहेत. या ठिकाणी तुमच्या ठिकाणी 20 मार्क्स होत आहेत. सो क्वेश्चन नंबर 2 काय असेल डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी ऑफ द पोटॅशियम परमॅग्नेट बाय टायट्रेटिंग इट अगेन्स्ट द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड ऑफ द फेरस अमोनियम सल्फेट. की या ठिकाणी आपल्याला जे काही पोटॅशियम परमॅग्नेट आहे ह्याचं आपलं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी आपण या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. काय कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे कोणत्या टर्म्समध्ये मोलॅरिटी टर्म्समध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी स्टँडर्ड सोल्युशन टू बी प्रिपेअर्ड बाय दी स्टुडंट्स. तुम्हाला या ठिकाणी समजा ऑक्झॅलिक ॲसिडवाला असेल किंवा फेरस अमोनियम सल्फेटवाला असेल जे स्टँडर्ड सोल्युशन आहे हे स्टुडंट्सला बनवायचं आहे आणि ते असेल तुम्हाला 2 मार्क्ससाठी असेल. सो टोटल हा जो असेल ह्याला किती आहेत 10 मार्क्स आहेत. मग या ठिकाणी हे 5 मार्क्स हे 10 मार्क्स आणि हे 10 मार्क्स हे 20 झाले. फक्त 10 मार्क्स या ठिकाणी रिमेनिंग राहिलेला आहे. सो जो थर्डवाला क्वेश्चन असेल तो ABCD असा डिवायडेड आहे. मग हे जे असतील ह्याला बरेचशा ठिकाणी काय असतील ऑर असतील किंवा ऑप्शन तुम्ही हा लिहा किंवा हा लिहा की हा लिहा असं तुम्हाला त्या ठिकाणी असेल. मी तुम्हाला जो काही टिकमार्क केलेला असेल एक्झामच्या वेळेस तुम्हाला तो त्या ठिकाणी परफॉर्म करायचा आहे. मी तुम्हाला ह्याच्या ठिकाणी कोणताही तुम्हाला भेटू शकतो क्वेश्चन नंबर 3साठी. मग ज्या ठिकाणी टिकमार्क केलं असेल तुम्हाला तो त्या ठिकाणी सॉल्व करावा लागेल हे लक्षात ठेवायचं. सो 3A काय आहे केमिकल कायनेटिक एक्सपेरिमेंट आणि हा जो असेल किती आहे 10 मार्क्ससाठी आहे. जर तुम्हाला समजा हा विचारला तर तुम्हाला हे करायचं आहे मी वरती 20 मार्क्स आणि हे इकडचे 10 मार्क्स मी तुमचे प्रॅक्टिकल या ठिकाणी संपते कारण की इथं किती होतं 30 मार्क्स होत आहेत आणि जे आपले प्रॅक्टिकल असेल ते किती मार्क्सचे आहे 30 मार्क्सचे आहे. सो केमिकल कायनेटिक्स to study the effect of temperature or the concentration on rate of reaction between sodium thiosulfate and hydrochloric acid or the effect of concentration on rate of reaction between the potassium iodate and sodium sulfate. तर तुम्हाला हा क्वेश्चन समजा या ठिकाणी विचारला तर हे किती असेल तुम्हाला टोटल 10 मार्क्ससाठी असेल. किंवा ह्याला और हा आहे जर तुम्हाला हा विचारला इलेक्ट्रोकेमिस्ट्री एक्सपेरिमेंट तर हा तुम्हाला किती असेल 10 मार्क्ससाठी असेल. किंवा तुम्हाला हा पण विचारू शकतात क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये हे काय आहे डिटेक्शन ऑफ 2 बेसिक रेडिकल्स क्वालिटेटिव्हली फ्रॉम दी गिवन इन ऑर्गॅनिक मिक्सचर. हा पण तुम्हाला किती असेल 10 मार्क्ससाठी असेल. डिटेक्शन ऑफ दी 2 बेसिक रेडिकल्स हा तुम्हाला असेल 10 मार्क्ससाठी. नेक्स्ट 3Dमध्ये AB असे आहे. सो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ह्याच्यामध्ये काय आहे डिटेक्शन ऑफ 2 ॲसिडिक रेडिकल्स म्हणजे काय ॲसिडिक रेडिकल्सवाला असेल ना हे तुम्हाला किती असेल 6 मार्क्ससाठी असेल आणि जे बेसिक रेडिकल्सवाला असेल ते किती असेल 10 मार्क्ससाठी असेल. हे आपण लक्षात ठेवायचं. मग जर समजा हे ॲसिडिक रेडिकल्सवाला समजा 6 मार्क्ससाठी असेल तर नेक्स्ट किती असेल मग 4 मार्क्ससाठी असेल. मग 4 मार्क्सला कोण असेल एखादी कोणतीही एनी1 ॲक्टिव्हिटी असेल. मी 6 + 4 किती होत आहेत 10 मार्क्स. मग तुम्हाला एकतर बेसिक रेडिकल्सवाले विचारतील नाही तर मग तुम्हाला और काय असेल ॲसिडिक रेडिकल त्याच्यासोबत कोण असेल मग एनी1 ॲक्टिव्हिटी असेल. किंवा तुम्हाला या ठिकाणी हेही विचारू शकतात एनी1 ॲक्टिव्हिटीचे
और तुम्हाला या ठिकाणी हे पण देऊ शकतात की तुम्ही ॲक्टिव्हिटी लिहा, नाहीतर मग डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड एनी1 हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी असेल, किंवा डिटेक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड ऑइल्स इन द गिवन फूड स्टफ एनी1 हे तुम्हाला समजा हे 2 मार्क्स, म्हणजे टोटल हे 2 to 4 मी तुम्ही एकतर ॲक्टिव्हिटी तुम्हाला असेल, नाहीतर मग हे असेल, मी हे 4 मार्क्स आणि हे 4 मार्क्स मी हे ऑरला असेल, एक तुम्ही हे नाहीतर मग हे लिहायचं असतं. किंवा तुम्हाला और एखादा कोणता क्वेश्चन असेल थर्मोकेमिस्ट्री एक्सपेरिमेंट, आणि हा पण किती आहे 6 मार्क्ससाठी आहे. मग ह्याच्याबरोबर अजून तुम्हाला किती 4 मार्क्सवर कोणतीही ॲक्टिव्हिटी असेल, नाहीतर मग इकडचे हे क्वेश्चन या ठिकाणी किती 4 मार्क्ससाठी असतील. सो थर्मोकेमिस्ट्रीमध्ये काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ इन्थाल्पी ऑफ डिझोल्युशन और न्यूट्रलायझेशन ऑफ दी डिस्प्लेसमेंट तुम्हाला कोणत्याही ठिकाणी एक विचारला जाईल आणि किती असेल तो 6 मार्क्ससाठी असेल. किंवा एनी1 ॲक्टिव्हिटी तुम्हाला एखादी, कारण की हा 6 मार्क्ससाठी असेल, मग नेक्स्ट किती कोणीतरी 4 मार्क्ससाठी असेल आणि तो कोण असेल एनी1 ॲक्टिव्हिटी, तुम्हाला कोणतीही एखादी ॲक्टिव्हिटी विचारली जाईल. नाही तर मग त्या ॲक्टिव्हिटीबरोबर किंवा ॲक्टिव्हिटीच्या बदल्यात तुम्हाला काय विचारतील, डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑफ गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड एनी1 2 मार्क्ससाठी असेल, किंवा डिटेक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स अँड ऑइल्स इन द गिवन फूड स्टफ एनी1 मी तुम्हाला एकतर ही एनी1 ॲक्टिव्हिटी विचारतील 4 मार्क्ससाठी, नाहीतर मग हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारतील. किंवा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी कोणता विचारू शकतात, ओरसाठी एनी1 इन ऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक प्रिपरेशन, मग हे जे असेल तुम्हाला 6 मार्क्ससाठी असेल. आणि नेक्स्ट काय असेल 4 मार्क्ससाठी कोण असेल मग एनी1 ॲक्टिव्हिटी, नाहीतर मग हा जो क्वेश्चन असेल हा तुम्हाला किती असेल 4 मार्क्ससाठी असेल. आय होप मला समजलं असेल की फॉर्मॅट काय आहे. जो क्वेश्चन 1 आहे हा किती असेल तुम्हाला, की क्वेश्चन 1 आहे ए बी असा 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एसाठी कोण असेल सर्टिफाईड जर्नल फॉर दी 5 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 एमध्येच, सॉरी क्वेश्चन नंबर 1मध्ये जो बी असेल तो कोण असेल ऑरल असेल, आणि हा पण किती असेल 5 मार्क्ससाठी. म्हणजे जो क्वेश्चन 1 असेल तो किती असेल तुम्हाला 10 मार्क्ससाठी असेल. जो क्वेश्चन 2 असेल तो पण किती असेल 10 मार्क्ससाठी. सो 10 + 10 किती झाले 20 झाले. आणि जो 3 असेल तुम्हाला या ठिकाणी और तुम्हाला कोणताही विचारतील, जो 3 वाला असेल तो, आणि तो किती असेल फॉर दी 10 मार्क्स असेल. म्हणजे सपोज इकडचे 20 झाले आणि प्लस खाली या ठिकाणी तुम्हाला कोणताही इकडचा 10 मार्क्ससाठी विचारतील. म्हणजे टोटल जी प्रॅक्टिकल असेल ती किती असेल आपली 30 मार्क्सची असेल. आय होप सगळ्यांना समजलं असेल.